नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील सर्व दिव्यांग बांधवांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण मित्रांनो, बच्चूभाऊ कडू यांनी नागपूर येथे जे आंदोलन केलं होतं, तर या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक मागण्या बच्चूभाऊ कडू यांनी सरकारसमोर मांडलेल्या होत्या आणि यापैकी एक अतिशय महत्त्वाची मागणी आणि ती म्हणजे दिव्यांग बांधवांच्या अनुदानामध्ये 6,000 रुपये वाढ करावी आणि या संदर्भात शासनाने असा निर्णय दिलाय की आम्ही काही दिवसांमध्ये या संदर्भात मंत्रिमंडळाची एक बैठक करणार आणि त्या बैठकीमध्ये जे काही निर्णय घेतला जाईल ते तुम्हाला कळवणार। तर आता ही बैठक कधी घेतली जाणार या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्या आंदोलनामध्ये ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांपैकी काही मागण्या मान्य सुद्धा झालेल्या आहेत। तर या सर्व मागण्या एक एक करून टप्प्याटप्प्याने मान्य होत आहेत। तर पहिली मागणी मान्य झाली, यामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय झाला आणि कर्जमाफीची तारीख डिक्लेअर झाली आणि त्यासोबतच अजून 2 मागण्या मान्य झाल्या। यामध्ये मच्छीमारांसाठी आणि ग्रामपंचायतीमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मागण्या राज्य शासनाने मान्य केलेल्या आहेत आणि या संदर्भात 4 नोव्हेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ज्या 2 मागण्या मान्य झालेल्या आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती थोडक्यात समजून घेऊयात। तर यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी असलेल्या कर वसुलीच्या अटीत सुधारणा करण्यात आलेली आहे आणि यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आणि त्यासोबतच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मच्छीमारांसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो निर्णय म्हणजे मत्स्य व्यवसाय कृषी समकक्ष दर्जा देण्यात आल्याने मच्छीमार, मत्स्य संवर्धक व मत्स्य कास्तकारांना बँकांकडून देण्यात येणाऱ्या अल्प मुदतीच्या खेळत्या भांडवलाच्या कर्जावर 4% व्याज परतावा देण्यास मान्यता देण्यात आली आहे। तर अशा पद्धतीने बच्चूभाऊ कडू यांनी सरकारसमोर ज्या मागण्या ठेवलेल्या होत्या त्या मागण्या टप्प्याटप्प्याने मान्य होत आहेत। तर आता दिव्यांग बांधवांच्या वाढीव 6,000 रुपये अनुदानाबद्दल बैठक कधी होणार याबद्दलची माहिती समजून घ्या। तर 4 नोव्हेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्यामुळेच आचारसंहिता लागू झालेली आहे आणि 7 नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि आचारसंहिता असल्यामुळे कोणतीही मीटिंग होणार नाही आणि कुठल्याही योजनांबद्दल निर्णय घेतला जाणार नाही, घोषणा केली जाणार नाही आणि त्यामुळे सध्या तरी अनुदानामध्ये वाढ होणार नाही आणि त्यामुळेच 6,000 रुपये अनुदान वाढी संदर्भात मंत्रिमंडळ बैठक आता निवडणुकीनंतरच होणार आहे आणि तुम्हाला जे अनुदान आता मिळतंय तेवढेच अनुदान सध्या तरी तुम्हाला मिळणार आहे आणि या संदर्भात ज्या काही नवीन अपडेट येतील याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे। त्यामुळे चॅनलवरती ऍक्टिव्ह राहा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर लवकर जॉईन करून घ्या। महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।